हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकलचे आन्सर्स. सो याच्या आधीच्या ॲक्टिव्हिटीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. हा एक व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता. सो त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी नंबर 6 आता आपण पाहणार आहोत. आय नो की सध्या तुम्ही प्रॅक्टिकल बुक्स कंप्लीट नाही करत आहात, बट तरीसुद्धा हा व्हिडिओ मिस होईल परत कुठेतरी, त्याच्यामुळे मी आत्ताच अपलोड करून ठेवते. तुम्हाला जेव्हा नंतर पाहायचं असेल तेव्हा तुम्ही सर्च करू शकता. सो बेसिकली ॲक्टिव्हिटी नंबर 6मध्ये एम काय आहे, आपल्याला 100 ml ऑफ 0.1 मोलॅरिटीचं स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं आहे फेरस अमोनियम सल्फेटचं, ज्याला आपण मोर सॉल्ट पण म्हणतो. आणि आपल्याला सगळं फॉर्म्युला वगैरे सगळं दिलं आहे, जे की ॲक्च्युली आपल्याला वापरायचं आहे. आणि तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारले जातात जेव्हा तुमचं वायवा वगैरे असेल तेव्हा. सो त्याच्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल किंवा मोलॅरिटी फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला असेल ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे की द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फेरस अमोनियम सल्फेट काय आहे, FeSO4 त्याच्यानंतर NH4 ट्वाईस SO4.6 मॉलिक्युल्स ऑफ H2O. त्याचा मोलार मास पण तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे इन केस दिलं नसेल तर दॅट इज 392 ग्राम पर मोल. आता आपल्याला काय सांगितलं आहे की 1000 ml ऑफ जर आपण 1 मोलॅरिटी सोल्युशन घेतलं कोणाचं, मोहर सॉल्टचं, तर त्याच्यामध्ये 392 ग्राम प्रेझेंट असणार आहे आपलं मोहर सॉल्ट. ठीक आहे. सो बेसिकली आता आपल्याला कोणासाठी काढायचं आहे, 100 ml साठी काढायचं आहे. सो 100 ml साठी किती असणार आहे, 100 मल्टिप्लाय बाय 0.1 मल्टिप्लाय बाय 1000 साठी किती आहे 392 डिवायडेड बाय असणार आहे 1000 मल्टिप्लाय बाय 1. ठीक आहे. सो आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिक्वायर्ड किती आहे 100 मल्टिप्लाय बाय रिक्वायर्डचं मोलॅरिटी काय आहे 0.1 मल्टिप्लाय बाय ॲक्च्युअल मोलॅरिटी किती होती 392 डिवायडेड बाय 1000 ml आपण दरवेळी वापरतो, म्हणजे स्टँडर्ड 1000 ml आहे फॉर्म्युलामध्ये. सो 1000च्या वेळेस मोलॅरिटी किती होती 1. ठीक आहे. सो हा तुमचा फॉर्म्युला आहे. हे सगळं सॉल्व केल्यानंतर यू विल गेट अन आन्सर. ते असणार आहे आपलं 3.992 ग्राम ऑफ मोअर सॉल्ट. सो ॲपॅरेटसमध्ये जे काही दिले ते लिहायचं आहे. सो हे तुम्हाला एक्झाममध्ये प्रॅक्टिकलमध्ये लिहायचं पण असतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. अदरवाईज तुम्ही हा स्किप पण करू शकता व्हिडिओ. ॲपॅरेटस लिहायचं आहे, केमिकल्स लिहायचं आहे, प्रोसिजर लिहायची नसते. रिझल्ट आणि कन्क्ल्युजन काय आहे बघा. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला अ क्लिअर सोल्युशन ऑफ 0.1 मोलॅरिटी ऑफ मोअर सॉल्ट मिळणार आहे. इवन तुम्हाला FASचा फॉर्म्युला पण माहिती पाहिजे, एक्झामिनर तुम्हाला ते पण विचारू शकतो. आता नेक्स्ट आपण पाहतो आहे MCQजमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे द मोलार मास ऑफ FAS इज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 392 ग्राम पर मोल. सेकंड आहे टू प्रिपेअर स्टँडर्ड 1 मोलॅरिटी सोल्युशन ऑफ FAS. यासाठी आपण काय करणार आहोत, 392 ग्राम ऑफ FAS जे आहे ते डिझॉल्व करणार आहोत अँड डायल्युटेड टू 1 लिटर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन डी. द सेकंड नेम फॉर फेरस अमोनियम सल्फेट इज मोअर सॉल्ट. सो हे तुम्हाला वायवामध्ये विचारलं जाऊ शकतं. टू प्रिपेअर 100 ml ऑफ स्टँडर्ड 0.1 मोलॅरिटी सोल्युशन, आपण इथे त्याचा आन्सर फाइंड आउट केलेला आहे. दॅट इज 3.92 ग्राम ऑफ FAS. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे. सो जे आपण आतापर्यंत सॉल्व केले त्याच्यावरतीच हे क्वेश्चन्स असतात आणि इवन तुम्हाला एक्झाममध्ये हे फॉर्म्युला लिहून हे आन्सर सगळे फाइंड आउट करून दाखवावे लागतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ग्रीन कलर ऑफ 0.1 मोलॅरिटी FAS सोल्युशन टर्न्स टू विच कलर इफ वी कीप दॅट सोल्युशन ओपन इन अन एअर फॉर अ लाँग टाईम. सो तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे तुमच्या लॅबोरेटरीमध्ये आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल. सो दॅट इज येलोइश ब्राऊन. So next is calculate the amount of FAS required to prepare 1000 ml of 0.1 molarity solution. So as 100 ml साठी 3.92 आहे, तर 1000 ml साठी किती असेल तर 39.2 ग्राम आहे. हे कसं आहे ते तुम्हाला फॉर्म्युला लिहून दाखवलं तरी पण चालेल. आणि इन केस इथे शॉर्ट आन्सर सांगितले, जागा पण नाही आहे एवढी, तर त्याच्यामुळे मी डिरेक्टली लिहिलं आहे. पण तुम्हाला जर एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला तर सेम तुम्हाला इथे या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे. कुठल्या व्हॅल्यूज कुठे टाकायचे आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. सो तुम्ही ते पण करू शकता. नेक्स्ट इज कॅल्क्युलेट द फॉर्म्युला मोलार मास ऑफ FAS. सो तुम्हाला इथे FES वगैरे सगळ्यांचे जे फॉर्म्युला आहेत ते दिलेले आहेत. तुम्हाला फक्त मॉलिक्युल्स किती आहेत ते बघायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी ते फाइंड आउट केलं आहे. वाय द 0.1 मोलॅरिटी FAS सोल्युशन बिकम्स येलोइश ब्राऊन ऑन कीपिंग ओपन फॉर अ लाँग टाईम. सो बेसिकली फेरस सल्फेट जे आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे दॅट इज ऑक्सिडाईज होतं आणि त्याचं फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट बनतं. आणि फेरिक सल्फेट इज येलोइश किंवा येलोइश ब्राऊन आपण असं म्हणू शकतो जेव्हा ते एअरसोबत एक्सपोज होईल, कारण एअरमध्ये काय आहे ऑक्सिजन. सो ऑक्सिजनमुळे काय होतं, फेरसचं फेरिक बनतं आणि त्याचं कलर बदलतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वाय इट इज नेसेसरी टू ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन द प्रिपरेशन ऑफ FAS सोल्युशन. सो हायड्रोलायसिस होऊ नये यासाठी आपण ते टाकतो.
इफ यू वॉन्ट तुम्ही हे फुल सेंटेन्समध्ये पण आन्सर लिहू शकता की टू प्रिव्हेंट हायड्रोलायसिस ऑफ फेरस सल्फेट इन FAS वी ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन द प्रिपरेशन ऑफ FAS सोल्युशन. सो तुमच्या कॉलेजमध्ये जर इतकं मोठं सेंटेन्स लिहिणं रिक्वायर्ड असेल तर तुम्ही तेवढं मोठं लिहा, अदरवाईज एवढंच लिहिलं तरी पण चालेल, नो इश्यू. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ क्रिस्टलायझेशन आर प्रेझेंट इन मोर सॉल्ट. सो तुम्हाला इथे बघायला मिळते किती मॉलिक्युल्स आहेत, 6 मॉलिक्युल्स ऑफ H2O. सो लिहायचं 6 मॉलिक्युल्स ऑफ H2O. सो किती इझी आन्सर्स आहेत. इवन तुम्हाला हे असले व्हिडिओ बघायची पण गरज नाही आहे, मी अपलोड करत असून पण सांगते तुम्हाला, कारण हे सगळे आन्सर्स तुम्ही जर स्वतःहून लिहिलेत तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे वायवाला. बट जस्ट फॉर रिचेक करण्यासाठी किंवा तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही हे सगळं बघण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे. सो यासारखे ऑलरेडी व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, जे बाकी आहेत ते आता मी अपलोड करते. सो जेव्हा तुम्हाला तुमची प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करायची असेल तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट देऊ शकता. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड बाय बाय.